तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहेत तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असतील. तर आज आहे मकर संक्रांती. तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर मित्रांनो, मकर संक्रांतीनिमित्त आपण सर्व तिळगुळ बनवत असतो. तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या घरात कशा प्रकारे दीप्तीने तिळगुळ बनवलेला आहे. तर नक्कीच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, स्किप अजिबात करू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला तुम्हाला दाखवतो का दीप्तीने कशा प्रकारे काल तिळगुळ बनवलेला आहे. तर थेट आपण जाऊया किचनकडे. तर मित्रांनो, आता आपलं तिळगुळची रेसिपी चालू झालेली आहे. तर तिळगुळ दीप्ती बनवते आणि बघू आपण कशा प्रकारे दीप्ती तिळगुळ बनवणार आहे. तर काय केलं आपण, ते गुळ आधी तूप टाकले, थोडंसं तूप टाकलं 1 चमचा आणि त्याच्यानंतर गूळ कापून वीत लावून घेतले. गूळ पूर्णपणे मेल्ट करून घेतलेला आहे इतकी गरम असलेली ती. आणि तिळगुळसाठी दुसरी पण सामग्री घेतलेली. तिने काय काय घेतली ती? शेंगदाणे घेतल्या, शेंगदाणे घेतलं, बारीक कूट केलेलं आहे, भाजून कूट केले, भाजलेले पण आहेत. आणि इकडे तीळ घेतले, मेन ते पण भाजून मेन इन्ग्रेडियंट आहेत आपले तीळ. आणि ते भाजून घेतले आणि तीळ पण भाजून घेतलेले आहेत. आणि ड्रायफ्रूट पण घेतलेले आहेत. उत्कृष्ट असे तिळगुळ बनणार आहेत आज मकर संक्रांतीसाठी. वाटून घेतले आणि मस्तपैकी वेलचीचा पूड मित्रांनो. आणि थोडीशी साखर पण घेणार आहोत. थोडीशी, जास्त नाही साखर, कमी साखर, कारण का गूळ पण वापरतो आपण. तर गुळाचं मिश्रण असं कंटिन्यू घातलं राहायचं आहे, कारण का नाही तर थोडी गरम गॅसवर तो करपून जाईल. साखर टाकून ते आता रेडी होतो. एकदम लाल दिसतोय आता. आणि आता वेलचीचा पूड फ्लेवरसाठी मस्तपैकी वेलचीने टेक्स्चर येतो 1 नंबर. आणि आपली पहिलीच व्हिडिओ अशी रेसिपी बनवताना नवीन काहीतरी ट्राय करतो. बघू, जर आपली व्हिडिओ जर तुम्ही अजून चांगला सपोर्ट केला तर नक्की अशा प्रकारे आणखीन व्हिडिओ आम्ही बनवायचा प्रयत्न करू. तर आता तेल टाकू त्याच्यात मस्तपैकी. तर तुम्हा सर्वांना आमच्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि असेच आमच्या व्हिडिओ बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आमचं तिळगुळ कशा प्रकारे बनत आहे ते बघा. थोडासा मिक्स केले ना आपण. आता त्याच्याने ड्रायफ्रूट आणि शेंगदाण्याचा कूट टाकून आणि मित्रांनो, मला तिळगुळ खूप आवडतो. तुम्हाला पण आवडतो का? कमेंटमध्ये सांगा. आणि असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण. आणि आता मिक्स करून घेते दीप्ती मस्तपैकी. आपल्याला लाईट थोडी कमी पडते. आणि येलो कलर असतो ना तुपाचा, मग तो रेड करायचा असं. आणि तिकडे अंशुका बॅकग्राऊंड साऊंड चालू आहे. झोपण्याचा प्रयत्न करते पण झोपत का नाही. म्हणजे डार्क करायचा, म्हणजे असा कच्चा नाही ठेवायचा. तूप नाही, गूळ असं, म्हणजे पिवळा नाही ठेवायचा, लाल करायचा मरून. आणि तो करायचा झाला का काय झालं. आणि मग आपण थोडा तिळगुळ आहे ना तो एक गोल शेपमध्ये करू आणि एक असं लाटून चपटी शेप, चिक्की सारखं चालेल. आता आपला मिश्रण तयार आहे. आता आपला मेन मिक्सचर रेडी झालेला आहे. आणि त्याला आता शेप द्यायचा आपल्याला. 2 प्रकारे बनवणार आहोत, एक गोल शेपमध्ये आणि एक चिक्की शेपमध्ये. तर बघूया कशा प्रकारे दीप्ती बनवते. तर चला. थोडंसं थंड होऊन द्यायचं, गरमच करायचं. पण थोडा नॉर्मल त्याला थोडं थंड, जास्त पण थंड होऊन द्यायचं. जास्त थंड झाल्यावर तो कडक होईल. होईल. गूळ तर बघू शकता कशा प्रकारे
ड्रायफ्रूट्स पण आहेत त्याच्यात, मनुका, काजू, बदाम, शेंगदाणे तर आहेतच. मजा येणार आहे खाण्यासाठी. तर आता आपला मिक्सचर तिळगुळचा घेतलेला आहे आणि इकडे पोलीपाट घेतलेला आहे. त्याच्यावर एक प्लॅस्टिकचा पेपर ठेवला आहे चिटकवण्यासाठी. थोडं आणि तेल त्याला लावलं तेल लावायचं. थोडं तेल लावून घ्यायचा, मग तिळगुळचं मिक्सचर चिटकत नाही आणि आपल्याला पद्धतीत तेल थोडे गोल गोल करू, थोडे चिक्क्या. गरम आहे मिश्रण. असं टाका सगळं. आणि असं टाका. कशा प्रकारे त्याला शेप येतोय. आता काय तर बघू शकता अशा प्रकारे रेडी झालेलं आहे. आणि याला आता तेल लावल्यावर प्लास्टिकला तेल लावल्यामुळे चिटकत चिटकत नाही. आणि आता आपण याला चौकोन कापून घेऊ. किंवा स्टार शेपमध्ये कापण्यासाठी सुरी वापरतोय. आणि साजूक तूप वापरले म्हणून थोडंसं नरम आहे, थोड्या वेळात कडक होईल. साधा तूप वापरला की लगेच कडक होईल. इथे बघू शकता आपले तिळगुळ रेडी आहेत मस्तपैकी चिक्की शेपमध्ये. अजून थोडा ओला आहे म्हणजे कडक न झाला जास्त. कडक झाल्यावर परफेक्ट शेप निघतं. हां, थोडंसं ताणतं. तर आता आपण गोल शेपमध्ये गरम तिळगुळ गरम बनवणार आहोत. घ्यायचा. अशा प्रकारे गरम गरम थोडा हात भाजतो, पण चांगल्या वस्तूसाठी थोडी मेहनत पण घ्यायला लागते. बघू शकता रेडी आपला गोल गोल तिळगुळ. तर आता पूर्ण बनवून घेईल देते आणि मग आपण बघू कशा प्रकारे ती टेस्ट करू. थोडी पहिले देवाला दाखवू, कारण का देवाला दाखवायलाच पाहिजे. नवीन काही वस्तू बनवल्यावर पहिले देवाला दाखवायलाच लागतं आपल्या घरात. तर चला ती बनवून घेते, तोपर्यंत आपण थोडा व्हिडिओचं काम करून घेऊ. तर नक्कीच. तर मित्रांनो अशा प्रकारे तिळगुळ रेडी झालेले आहेत. एक अंशूसाठी स्पेशल बनवलेला आहे स्टारवाला तिळगुळ, आणि इकडे गोल तिळगुळ, आणि इकडे बघू शकता चौकोनी चिकी टाईप तिळगुळ पण रेडी आहेत. इकडे गोल. तर आता देवाला पाणी सोडून येऊ आणि मग तुम्हाला टेस्ट करून दाखवतो कशा प्रकारे टेस्ट आहे ती. तर नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवरचं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशा प्रकारचे अजून व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतील. त्याच्यासाठी बेल आयकनला पण प्रेस करून ठेवा, म्हणजे जशी मी नवीन व्हिडिओ टाकीन तशी तुम्हाला समजेल. हल्ली सध्या तर आपल्या व्हिडिओ असेच पेंडिंग आहेत, एडिट होत नाही आहेत लवकर, कारण का ऑफिसमध्ये टाईम नाही भेटत आहे मला त्याच्यामुळं. परंतु नक्कीच त्या व्हिडिओ पण मी एडिट करून नक्कीच टाकणार आहे. तर पाणी सोडून झालेलं आहे आणि एवढा तिळगुळ रेडी झालेला आहे आमच्याकडे. पूर्ण एकच बॉक्समध्ये टाकलेलं आहे. अंशूसाठी स्पेशल बनवले तिने. आणि आता टेस्ट करतो तिळगुळ. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तो उत्कृष्ट बनवलेला आहे. बघू शकता साजूक तूप वापरले म्हणून भारी आले. तर नक्कीच
तुम्हाला सुद्धा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.